नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या स्तोत्र आणि मंत्रशास्त्राबद्दल आपले काही व्हिडिओ सिरीज मी देतो आहे सध्या. तर आजपासून मी मोठा बदल करणार आहे त्याच्यामध्ये. या स्तोत्रांचं मूळ उच्चारण, अगदी वैदिक उच्चारण कशा प्रकारे आपण करू, जास्तीत जास्त शुद्ध असं उच्चारण ते आजपासून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तर यासाठी वेदमूर्ती सचिन विनायक बेहेरे यांनी साथ द्यायचं ठरवलेलं आहे. बेहेरेंचं शिक्षण ऋग्वेदाचं अध्ययन पूर्ण झालेले आहेत, ते कोविद झालेले आहेत आणि त्यानंतर श्रौत स्मार्त याज्ञिक याचंही अध्ययन त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं शिक्षण श्री नाना काळे यांच्या योगीराज वेदविज्ञान आश्रम कासारवाडी बार्शी इथे 12 वर्ष गुरुकुल पद्धतीने राहून त्यांनी केलेलं आहे. त्यात इथे वेदमूर्ती विजय मणेरीकर गुरुजी यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि गेले 15 वर्ष हे बेहेरे गुरुजी पुण्यामध्ये पौरोहित्य करीत आहेत. तर त्यांच्या या वेद उच्चारांचा आपण लाभ घेऊया. त्यानंतर बाकीचा जो विषय मांडणार आहेत त्या आहेत रोहिणी केतकर. यांची ओळख मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला करून दिलेली आहे. त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अध्यापनाचं काम करतात आणि गेले 30 वर्षे संस्कृतच्या अध्यापन ते करीत आहेत. आणि साहित्यशास्त्र या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. अतिशय सखोल असा संस्कृतचा त्यांचा अभ्यास आहे. या सर्वांचा तुम्हा सर्वांना लाभ व्हावा या उद्देशाने आता इथून पुढचे जे काही व्हिडिओ आहेत हे तुमच्यासमोर मी प्रस्तुत करणार आहे. तर आपण स्वागत करूया. नमस्कार. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् सभूमिं विश्वतो वृत्तवात्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातोज्जायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदयीत् पुरुषः पादोऽस्येह भवत्पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनान् शने अभि तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वता वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इधमशरद्धविः तं यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यार्षयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संहृतं वृषदाज्यम् पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतर्चः सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त ये केचोभयादतः गावो हजज्ञिरे तस्माज्जाता अजावयाः यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का ऊरुपादा उच्येते
ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो जायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोऽद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन् सप्तास्यासन् परिधयस्त्रिस्सप्तसमिधः कृताः देवायति यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्याः सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूढमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरजाः दिवीव चक्षुराततं तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसः समिन्धते विष्णोर्यत्परमं पदम्. आज आपण पुरुष सूक्त याचा अर्थ पाहणार आहोत. मला सगळ्यात आधी थोडी ऋग्वेदाची माहिती सांगावीशी वाटते. ऋग्वेद हे मानवी इतिहासाला ज्ञात असणारं अतिप्राचीन आणि जगातलं पहिलंच वाङ्मय आहे. या देवतांच्या स्तुतीपर, तत्वज्ञानपर तर काही लौकिक सूक्तही आहे. आणखीन याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं मौखिकी परंपरेने टिकवलेलं आहे. कुठेही त्यावेळेला लेखन साहित्य उपलब्ध नव्हतं. गुरुसमोर बसायचं आणि शिष्याला गुरु संथा देत असत आणि गुरु जशी संथा देतील तसा तो कंठातनं आवाज काढून शिष्याने म्हणायचं आणि हे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून शिष्य अगदी शुद्ध म्हणायला शिकत असे. या स्तुतिस्तोत्रांना सूक्त असं म्हणतात. ऋग्वेदातल्या स्तोत्रांना सूक्त असं म्हणतात. त्यातलं प्रत्येक मंत्राला ऋचा असं म्हणतात. ऋचा म्हणजेच ऋक् आणि ऋक्चा वेद म्हणून हा ऋग्वेद. यातल्या ऋचा छंदोबद्ध असतात. त्यांना विशिष्ट चाली असतात. त्या सामामध्ये विशिष्ट पद्धतीने गायल्याही जातात. ऋग्वेदात 1028 सूक्त आहेत. ती 10 मंडलांमध्ये विभागलेली आहेत. यातली सूक्त कवी रचत नाही किंवा करतही नाही अशी परंपरेची श्रद्धा आहे. त्या सूक्तातील विषय त्याला दिसतो, त्याला परतत्वाचा स्पर्श असतो. सूक्त म्हणताना स्वर वरच्या, मधल्या आणि खालच्या पट्टीत उच्चारला जातो. ही सूक्त गुरुपुढे बसूनच कंठस्थ करावी लागतात. कारण एखादा स्वर अति उंच नेऊन पुन्हा तो इतका खाली येतो की ते अक्षर आदळलंय अशी अक्षरशः अनुभूती येते. तर हे असं म्हणण्याची जी पद्धत असते ती संथा घेऊनच त्याची तयारी करावी लागते. हे अतिशय कौशल्याचं काम आहे. मी अशा पद्धतीने वेद शिकलेली नाही. म्हणून
मी केवळ पुरुष सूक्ताचा अर्थ समजावून सांगणार आहे. हे वेद सस्वर तर म्हणतातच, त्यातही ऋग्वेदी, शुक्ल यजुर्वेदी, कृष्ण यजुर्वेदी, सामगान करणारे अशा अनेक शाखांमधली लोक त्यांच्या म्हणण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार म्हणतात. याला प्रातिशाख्य असं म्हणतात. म्हणजे शाखांमध्ये जो बदल होतो तो बदल आपल्या शाखेप्रमाणे अंगीकारणं आणि ते सूक्त म्हणणं, त्याचं ज्ञान असण्यासाठी प्रातिशाख्याचा अभ्यास करावा लागतो. पुरुष सूक्त हे ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातलं 90वं सूक्त आहे. सूक्ताचे ऋषी आहेत नारायण. याचा छंद आहे अनुष्टुप. फक्त 16व्या ऋचे छंद बदलतो, तो त्रिष्टुप आहे. पुरुष हा शब्द आदिपुरुष किंवा परमात्मा या अर्थाने तिथे योजला आहे. विश्वाचं अंतिम सत्यही पुरुषरूपच मानलं आहे. अशी कल्पना जगातल्या सर्व मोठ्या धर्मांनी आधारभूत मानली आहे. तो माणसापेक्षा विश्वातील सगळ्या शक्तींपेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिमान आहे. म्हणूनच तो विश्वातली प्रत्येक गोष्ट नियंत्रित करत असतो. सूर्य, पूषा, उषा, इंद्र, वरुण, वायू, आप, पृथ्वी, द्युलोक या सर्व देवता म्हणजे निसर्ग शक्ती आहेत. या सूक्तात पुरुषाचं वर्णन विश्वरूप आणि विश्वातीत म्हणजे विश्वाच्याही पलीकडे जाऊन उरणारा असं केलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष सूक्ताचा अर्थ बघूया. मी फक्त पहिली ऋचा म्हणणार आहे आणि त्यानंतर फक्त अर्थ सांगत जाईल. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्. या ऋचेमध्ये या पुरुषाचा महिमा, शक्ती, बुद्धी, दृष्टी, चरण या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. या विराट पुरुषाचा महिमा अपरंपार आहे. त्याला 1000 मस्तकं आहेत, 1000 नेत्र आहेत, 1000 पाय आहेत. म्हणजेच त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे, म्हणून त्याला हजारो मस्तकं आहेत अशी कल्पना केलेली आहे. तो हजारो दृष्टिकोनातनं बघू शकतो. तो पृथ्वीला सर्व बाजूनी वेढून पुन्हा दशांगुळ उरलेला आहे. सर्व दृश्यमान जगत व्यापून पुन्हा उरलेला म्हणजे हा किती विराट असेल. याला आपण ब्रह्मांड, परमात्मा, परब्रह्म असं म्हणतो. पुढे कवी असं म्हणतो, म्हणजे नारायण ऋषी असं म्हणतात, या सृष्टीत जे जे काही दिसतं त्याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे आज जरी किती गॅलेक्सीज आहेत वगैरे असं म्हटलं तरी सुद्धा आपण कल्पना करू शकतो की एक आपली आकाशगंगा आहे, अशा हजारो गंगा आहेत, आपली माला आहे, ग्रहमाला आहे, तशा अनेक ग्रहमाला होऊ शकतात, अशी आपण कल्पना करू शकतो. पण या कल्पनांच्याही पलीकडे तो पुरून उरलेला आहे, इतका तो मोठा आहे. या सर्व गोष्टींना व्यापून राहणारा तो पुरुष, त्याला पूर्वी घडून गेलेलं सर्व काही माहीत आहे. जे काय घडणार आहे ते परमात्म तत्वाला माहीत आहे, जो अमृतत्वाचा अधिपती आहे. अन्न खाऊन जे वाढतं, अन्न न खाता जे असतं, म्हणजे चेतनस्वरूप आणि अचेतनस्वरूप अशा सगळ्यांना तो जाणतो. प्राण हे त्याचं स्वरूप आहे. त्या प्राणांचाही हा स्वामी आहे. त्याचा महिमा अपरंपार आहे. तरी तो स्वतः या महिम्यापेक्षाही मोठा आहे. कारण आपल्याला जे अफाट ब्रह्मांड समजतं त्याच्या एक चरण, एक पाद, म्हणजे कल्पना करा की एक गोल आहे आणि त्याचे जर आपण 4 भाग केले तर जो 1/4 भाग होईल तेवढाच फक्त आपण जाणतो. 3/4 भाग आपण जाणतच नाही, असा याचा अर्थ घ्यायचा. जिथे जिथे आता मी चरण असं म्हणेन किंवा पाद असं म्हणेन तर तो 1/4 भाग आहे असं लक्षात घ्यायचं. तर त्यापेक्षाही तो मोठा आहे.
कारण त्याचा एक चरण म्हणजे एक पाद म्हणजे एक चतुर्थांश भाग आपण जाणतो. आणि 3/4 भाग हा अंतरिक्षात किंवा द्युलोकात म्हणजे अमृत स्वरूपात आहे, म्हणजे दिव्य लोकात असावा असं नारायण ऋषींनी त्याच्या महिम्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याचा विस्तार हा त्यांनी आपल्याला इथे समजावून सांगितला आहे. त्यानंतर ऋषी असं म्हणतात, हे 3 भाग की जे खूप उंच विश्वात असणाऱ्या पुरुष, खूप उंच जागी असणारा हा पुरुष सृष्टीत असा काही व्यापला आहे की त्यांनी सगळी चराचर म्हणजेच मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की चेतना आणि अचेतना ही सृष्टी व्यापून टाकलेली आहे त्याच्या फक्त एका चरणामध्ये. त्याच्या या एका चरणापासून म्हणजेच 1/4 भागापासून विराट पुरुष निर्माण झाला. म्हणजे पहिल्यांदा निर्माण झाला तो इतका मोठा होता की त्यांनी आणखीन विराट पुरुषाला जन्म दिला, तो उत्पन्न झाला. पण परमात्मा रूप पुरुष मात्र त्याच्याही वर व्यापून राहिला. विराट उत्पन्न होताच त्यांनी सर्व बाजूनी सृष्टीला व्यापलं, म्हणजे ही सगळी भूमी त्यांनी व्यापली. भूभागाहूनही तो विस्तृत झाला. मोठ्या परमात्मा स्वरूपाला वाटलं. हे सगळं का घडलं तर त्या परमात्मा स्वरूपाला असं वाटलं की एकोहम बहुश्याम, हे एक स्फुरण होतं. या स्फुरणाने विराटाचा जन्म झाला. इथे एक लक्षात घ्या की आपण या सृष्टीला ब्रह्मांड असं म्हणतो. म्हणजे हे निर्माण होण्याच्या आधी एक अंड होतं आणि त्यात स्फुरण झालं. इथे मला बिग बँग थिअरी आठवते की असं झालं असावं का, ही माझ्या मनातली शंका आहे. हां, ऋषींनी असं नाही म्हटलेलं, पण मला असं वाटतं. त्या स्फुरणामधनं हा पुरुष निर्माण झाला आणि त्या विराट पुरुषांनी सुद्धा संपूर्ण पृथ्वी आणि सृष्टी आपण ज्याची कल्पना करू शकतो अशी सगळी काही गोष्टी आपण बघत नाही, पण त्याची कल्पना येते आपल्याला. म्हणजे तो आहे, सत आहे, कुठेतरी कल्पनेत तरी आहे की नाही, म्हणजे तो आहे. या सगळ्या गोष्टीची आपण कल्पना करू शकतो. हा त्याचा फक्त एक पाद आहे. बाकी उरलेल्या 3 पादांची म्हणजे 3/4 परमात्म्याची आपण कल्पनाही करू शकत नाही की तो कसा असेल, इतका तो विराट आहे. जेव्हा या विराटाचा जन्म झाला तेव्हा हवी कल्पून यज्ञ आरंभला. आता इथे एक सांगते तुम्हाला की तुम्ही ते ऋत्विक असतील, होता असतील, ते यज्ञकुंड असेल अशी कल्पना करू नका. हा यज्ञ म्हणजे सृष्टीमध्ये एक एक निर्माण होणारी त्या विराटाद्वारे निर्माण झालेली एक एक वस्तू आहे. यज्ञाचं फल आहे म्हणूया आपण. तर ते कसं आहे तर विराट पुरुषाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी हवी त्याच्या कल्पनेने निर्माण केला आणि यज्ञ आरंभला. ऋषीचं ज्ञान पराकाष्ठेचं आहे असं आपल्याला इथे दिसतं. आधी परब्रह्म, मग ब्रह्मांड, केवळ स्फुरणाने ब्रह्मांडातून म्हणजे त्या ब्रह्मरूपी अंडातून विराटाचा जन्म आणि विराटाच्या जन्मानंतर पृथ्वी आणि मग त्याच्या इतर शरीराची उत्पत्ती. आता त्याचं शरीर म्हणजे काय आहे ते आपण बघू. तो यज्ञ जो आरंभला होता त्यातनं त्याचं शरीर निर्माण झालं असं नारायण ऋषी म्हणतात. म्हणजे नक्की काय आहे तर ज्या विराट पुरुषांनी पुढची एक एक गोष्ट निर्माण केली त्यात सगळ्यात आधी ऋतू निर्माण झाले. त्या ऋतू आदिपुरुषासाठी जो यज्ञ झाला त्यात वसंत, ग्रीष्म आणि शरद हे 3 ऋतू निर्माण झाले. मग हा यज्ञ कसा तर वसंत ऋतू हा त्याचं आज्य म्हणजे तूप होता, म्हणजे त्याची आहुती, त्याची निर्मिती पहिल्यांदा झाली. ग्रीष्म या समिधा होत्या, यज्ञ सामग्री होती. शरद ऋतू ही हवन सामग्री म्हणजे आहुती होती. म्हणजेच पृथ्वीवर ऋतुचक्र सुरू झालं. विराटानंतर पहिली निर्मिती काही झाली असेल तर ते ऋतुचक्र सुरू झालं. या सगळ्या मागे फार मोठी विचार प्रक्रिया दिसते. ऋग्वेदाच्या आरंभाच्या काळात प्राकृतिक गोष्टींना देवता मानलं होतं. इंद्र, अग्नी, वायू या सगळ्या देवता होत्या.
पण हळूहळू ऋषींनी असाही विचार केला असावा की इंद्र, वरुण, अग्नी हे श्रेष्ठ खरे, पण सृष्टीचा नियंता कोणी वेगळाच आहे. आज जर आपण असं ऋषींना का वाटलं असेल तर माझ्या मनात एक कल्पना येते की अग्नी, त्यावेळेला अग्नी कसा होता, ती अरणी आणि मंथा, अरणी म्हणजे अग्नी निर्माण करण्याचं एक पात्र असायचं आणि मंथा म्हणजे रवी म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये समंत्रक ऋषी ती घुसळत असत आणि मग तो अग्नी निर्माण व्हायचा. सगळ्यात आधी तर ठिणगी, मग त्याच्यानंतर मंथा आली, मग तो उत्पन्न व्हायला लागला. हळूहळू मानवाने प्रगती करून कुठपर्यंत आलाय, आता खिशात लायटर असं टाक केलं की अग्नी असं. तर ही प्रगती जरी झाली तरी ह्या प्रगतीवरनं आपल्याला असं दिसतं की अग्नीत बदल होतो, हे कायम टिकणारं तत्व नाही. म्हणजे निर्माण होणारा अग्नी जो निर्माण होतो त्याचा शेवटपण आहे. तर मग ह्याच्यापेक्षाही विराट कोणीतरी असलं पाहिजे, हे अग्नीच्या दृष्टीने. त्यानंतर ग्रीष्म समिधा झाल्या होत्या, ऋतुकार्य सुरू झालेलं होतं. आता सृष्टीचा नियंता कोण, तो वेगळाच आहे. त्याचा शोध घ्यायला ऋषींनी सुरुवात केली आणि मग ऋषींना पुरुष तत्व गवसलं. हा यज्ञयोग्य पुरुष प्रथम उत्पन्न झाला. पृथ्वी निर्माण झाल्यावर प्राकृतिक तत्व ऋतू निर्माण झाले हे आपण पाहिलंच. ऋतूंचं कार्य म्हणजे सर्जना. ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्यावेळेला नवीन पालवी फुटते, सर्जनाचा ऋतू येतो. सर्जन म्हणजे उत्पत्ती सुरू झाली. यज्ञीय आहुतींमधनं उरलेलं द्रव्य जे असतं ते प्रोक्षणीमध्ये साठवलं जातं. एक पात्र असतं, उरलेलं द्रव्य त्याच्यावर साठवतात, त्याच्यामध्ये साठवतात आणि त्याच्यानंतर आसमंत सगळं शुद्ध करण्यासाठी म्हणून त्याचं प्रोक्षण करतात, म्हणजे ते शिंपडतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या घरात छोटंसं जरी आपण कार्य केलं की आरती वगैरे झाल्यानंतर आपण आरती घेतो आणि ती आरतीसुद्धा घेतल्यानंतर शांती मंत्र म्हणतात गुरुजी आणि ते जे काय जल असेल तीर्थाचं तर ते प्रोक्षण करतात. तिथे बसलेल्या सगळ्यांच्या अंगावर ते उडवतात. का, तर ती शुद्धता यावी म्हणून त्या जलाचं प्रोक्षण असतं. तर तसंच प्रोक्षण त्यावेळेला केलं गेलं आणि प्रोक्षणानंतर सर्व प्रकारच्या आहुती दिल्यानंतर त्या यज्ञात ठिबकणारं असं ते आज्य घृत होतं. एकाच आज्य पात्रात ते साठवलेलं होतं. ते प्रोक्षण झाल्यानंतर त्यातून काय झालं तर देवता निर्माण झाल्या. प्राकृतिक तत्व झाली, त्याच्यानंतर देवता झाल्या. मग त्या प्राकृतिक तत्वांना ज्यांनी देव मानलं ते ऋषी निर्माण झाले. मग वायुसंचारी पक्षी, मग अरण्यातले प्राणी, मग ग्राम्य म्हणजे पाळीव प्राणी, अशी सगळ्यांची निर्मिती क्रमाक्रमाने झाली. देवता, ऋषी, पक्षी, नंतर प्राणी, त्यानंतर ऋग म्हणजे यजुर्वेद निर्माण झाला. ऋग म्हणजे ऋग्वेद निर्माण झाला. साम, छंदस निर्माण झाले. अशी वेदांची प्राप्ती ऋषींना झाली. पशूंची उत्पत्ती झाली, त्यात घोडे आणि मग गाय, मेंढ्या इत्यादींचा जन्म झाला. म्हणजे ऋचेमध्ये असं वर्णन केलेलं आहे की खालच्या आणि वरच्या दोन्ही जबड्यांना सारखी ताकद असणारे असे दात असणारे प्राणी आधी निर्माण झाले. त्यानंतर गायी, नंतर अज, मेंढ्या वगैरे हे निर्माण झाले की ज्यांच्या वरच्या दातात फारसा जोर नसतो, म्हणून हे प्राणी रवंथ करतात बघा, खातात आणि नंतर रवंथ करत बसतात. तर तसे दोन प्रकारचे प्राणीसुद्धा आधी कोण नंतर कोण ते ऋषींनी सांगितलं आहे. तर अशी पशूंची उत्पत्ती झाली. तेव्हा देवांनी त्या विराटाला उद्देशून अवयव योजले. त्यांना असं वाटलं की ही निर्मिती प्रक्रिया करणारा जो आहे तो नक्कीच सावयव असला पाहिजे. ह्याचे अवयव कसे आहेत मग, म्हणून त्याचे अवयव त्यांनी कल्पिले. त्याचं मुख काय, त्याचं मुख कोणतं ठरलं, भुजदंड कोणते, मांड्या कोणत्या आणि पाय कोणते हे त्यांनी ठरवलं. खरंच सर्व व्यापून विस्तारून पुन्हा उरलेल्या या पुरुषाचे अवयव ही कल्पना सामान्य माणूस करूच शकणार नाही. पण आपल्या ऋषीमुनींनी चिंतनातून
इतकं असीम ज्ञान मिळवलेलं होतं की त्यांनी ती कल्पना केली आणि ब्रह्मजिज्ञासा करणाऱ्यांना ब्राह्मण असं म्हणू लागले. म्हणजे इथे आपल्याला दिसतं की हे पशु पक्षी वनस्पती हे सगळं निर्माण झाल्यानंतर मनुष्याची निर्मिती झाली. मग हा मनुष्य समाज सांभाळायचा तर हा जो विराट पुरुष होता त्याची अंगप्रत्यंग म्हणजेच हा समाज आहे अशी एक कल्पना केली. आणि फक्त समाज म्हणजे मनुष्य समाज नव्हे तर आपला देह, सर्व मनुष्य समाज आणि इतरही सगळा भोवताल जो पसरलेला आहे हा सगळा विराट पुरुषाचंच रूप आहे. आणि तो समाज चालवण्यासाठी त्याचे त्यांनी 4 भाग केले. आणि मग त्यांनी असं म्हटलंय, आपल्याला समजणाऱ्या भाषेसाठी म्हणून त्यांनी ही भाषा वापरलेली आहे. ब्रह्मजिज्ञासा करणारे ब्राह्मण हे त्या विराटाचं मुख आहे. राज्य आणि प्रजेचं संरक्षण करणारे क्षत्रिय हे त्याचे भुजदंड आहे. व्यापार करणारा वैश्य समाज या त्याच्या मांड्या आहेत. आणि त्याच्या 2 पायांबद्दल त्यांनी शूद्र अशी संज्ञा वापरली आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी अशी सृष्टीची व्यवस्था असल्याने आधी आपल्या शरीराची व्यवस्था बघा. शिकणं, शिकवणं, कुठल्याही गोष्टीचा विचार करणं, जिज्ञासा करणं आणि ती मिळवणं हे काम जे करतात त्यांनाच फक्त ब्राह्मण म्हणतात. म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट अवयवापासून निर्माण झालेले एखादा समाज हा श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्या अवयवापासून निघणारा तो कनिष्ठ आहे असा भावच इथे नाही आहे. मुखापासून निर्माण झाला कारण हे कार्य सगळं मुखानी, दृष्टीनी, श्रुतीनी आणि विचारांनी असं होणार आहे. आणि म्हणून जो ब्रह्मजिज्ञासा करतो, समाजातला जो वर्ग ब्रह्मजिज्ञासा करत असेल त्या सगळ्यांना ब्राह्मण म्हणायचं. एखादा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे पण तो कार्य मात्र नोकरी करतोय, कोणाची तरी सेवा करतोय, सेवावृत्तीने राहतोय, तर तो शूद्रच झाला. त्याला आपण ब्राह्मण नाही म्हणणार. ही विभागणी जात म्हणून नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं कारण यातनं प्रचंड वादंग होतात. कुठल्याही वादाला आपण नाही वाचा फोडायची. तर त्याच्या मागे हा भाव आहे. दुसरा आहे जो राज्य करतो तो क्षत्रिय आहे. क्षतात त्रायते इति क्षत्रिय अशी क्षत्रियाची व्याख्या आहे की जो त्रासापासून संरक्षण करतो तो क्षत्रिय. तर हा कोण त्राता असतो तर तो त्राता म्हणजे राजा असतो. राजा हा प्रजेच्या दृष्टीने ईश्वर असतो. राजाला किती मान असतो आणि राजानंतर सुद्धा पुन्हा त्याचे जे कुलपुरोहित असतील त्यांनाही मान दिलेला आहे की काही जर त्याला सल्लामसलत करायची असेल तर तो न्याय केल्यानंतर सुद्धा त्याच्या कुलपुरोहिताचा सल्ला घेऊ शकायचा. भुजांपासून म्हणजे मानेखालचा भाग भुजा आसळ्यांपर्यंत हा सगळा, कारण हृदयात कठोरता पाहिजे, तो दम पाहिजे, भुजांमध्ये लढण्याची शक्ती पाहिजे. आपल्या शरीराचा जरी विचार केला ना प्रत्येकाने आपापल्या शरीराचा, तरी लक्षात येईल की हात हेच पहिल्यांदा शत्रूचा प्रतिकार करायला उठतात. आपण कोणाला डोक्याने डुशी मारायला जात नाही का कोणावर लाथ उगारत नाही. पहिल्यांदा आपण हात उचलतो. कराविव शरीरस्य नेत्रयोरिव पक्ष्मणी. कसं आहे हे की जसं आपल्याला काही संकट येईल तसं पटकन आपला हात उठतो. त्याचप्रमाणे वावटळ सुटली, डोळ्यात काही जायला लागलं तर पटकन डोळे बंद होतात. ही जितकी प्रतिक्षिप्त क्रिया आहे तसाच क्षत्रिय सुद्धा आपल्या प्रजेवर जर काही संकट येत आहे असं पाहिलं तर तो पहिल्यांदा शस्त्र हातात घेतो किंवा समाजाच्या अनुकूल असा कितीही कठोर निर्णय घ्यायला तो सज्ज होतो. तो क्षत्रिय असतो. त्याच्या बाहूत आणि हृदयात दम असावा लागतो. तर तसा म्हणून तो भुजांपासून निर्माण झाला असं म्हटलं. आता वैश्य समाज, या समाज पुरुषाचं जर रक्षण व्हायला हवं असलं तर वैश्य पाहिजेच. व्यापार नसला हिंडणार कोण? इथून दुसरीकडनं काय पाहिजे त्या वस्तू आणायच्या, आपल्याला नको असल्या त्या, किंवा दुसऱ्या प्रांतात हव्या असणाऱ्यांना त्या पोचत्या करायच्या. आपल्या शरीराच्या दृष्टीने विचार केला तर आपणही तो व्यापार करतच असतो की आपल्याला काय पाहिजे ते खरेदी करतो, त्याला पैसे देतो. म्हणजे घेणं आणि देणं हा व्यवहार जिथे येतो तिथे वैश्यवृत्ती आली. म्हणजे आपल्या शरीरातही वैश्यवृत्ती आहेच. म्हणजे मांड्यांपासून वैश्य निर्माण झाला म्हणजे तो ब्राह्मणापेक्षा किंवा क्षत्रिय झाला कमी झाला असं नव्हे,
कारण वैश्य नसला तर समाजच चालणार नाही. आपली सोय काय आहे खाण्यापिण्याची, त्यामुळे वैश्य हा तितकाच गरजेचा आहे. आणि शूद्र हा पायापासून निर्माण झाला, त्यात पृथ्वी तत्व दाखवलेलं आहे. म्हणजे जो कष्ट करतो भूमीवर तो शूद्र आहे. जो सेवाधर्म आचरतो, जो नोकरी करतो आणि पगार घेतो, ती पण काहीतरी सेवा देत असतो आणि घेतो, तर तोही शूद्र या कॅटेगरीतील. आता बघा तुम्ही की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं म्हटलं की लोकांची मनं दुखावतात. पण आज आपण काय म्हणतो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे चालतं. प्रथम श्रेणी कर्मचारी का, तर ते जे कुठली कंपनी असेल त्याच्यात कोणीतरी अधिकारी असतो, त्याच्यापेक्षा खालचा असतो ॲडमिनिस्ट्रेशन चालवणारा, त्याच्या खालचा असतो की त्या कंपनीला काहीतरी पुरवणारा असतो, घेणारा असतो, आणि त्याच्या खालचा असतो की जो फक्त नोकरी करतो आणि सेवा देतो. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असं बघा की हाय विराट पुरुषाचं जे शरीराचे अवयव कल्पिले आहेत, हे शरीराचे अवयव असल्याशिवाय समाज पुरुष चालूच शकणार नाही. समाज चालवायचा असेल तर या सगळ्याची गरज असते. त्यानंतर पायांच्या बाबतीत मी म्हटलं की सेवा करणारा. आता धावपळीची कामं आपण जी करतो ना, ती आपण आपल्या शरीराला सेवाच देत असतो, कारण त्या शरीराला हवं असतं म्हणून आपण ती धावपळ करतो. समजा आपल्याला पाय नसले आपल्या शरीराला, काय होईल? आपलं पंगू होऊ, मग नाही चालू शकत. त्यामुळे प्रत्येक देहात सुद्धा ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे. ही विराट पुरुषाचीच 4 रूप, 4 अवयव आहेत. त्यानंतर विराट पुरुषाचं स्वरूप आणखीन विस्तारलेलं सांगितलं आहे. चंद्रमा मनसो जाता असं म्हटलंय. चंद्र हा मनाचा कारक आहे. आपली मानसिक अवस्था ठीक नसली तर चंद्र बिघडलाय असं ज्योतिषी लोक सुद्धा सांगतात. सूर्य चक्षूंचा कारक आहे, म्हणजे प्रकाश देणं हे सूर्याचं काम आहे. आता आपण सूर्याची किंमत इतकी कमी केली आहे की सूर्य उगवला की त्याचं साधं दर्शन घेणं आपल्याच्याने होत नाही. कारण आपल्याला काय झालं आहे, एक बटन दाबलं की सूर्य तयार असतो, प्रकाश मिळतोय. पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की दिवसा ही कामं करायची आणि रात्री विश्रांती घ्यायची. दिवसभर इतके काबड कष्ट की सूर्यास्त झाला की विश्रांती घेतलीच पाहिजे. आता आपण रात्रीच्या रात्री मजेत घालवतो, तर ती पूर्वीची व्यवस्था नव्हती ना, आणि ती व्यवस्था शरीरासाठी सुद्धा खरं तर चांगली नाही. ते दृष्टींना दिसतं आणि ज्ञान मिळतं, म्हणून सूर्य ही तेजाची देवता आहे. आपण आपलं तेज जे क्षीण करतो आहे ते सूर्याच्या काळामध्ये आपली कामं न आटोपल्यामुळे. त्यानंतर इंद्र. इंद्र ही सुद्धा मुखाची देवता सांगितलेली आहे. अग्नी उपासना, ज्ञान हे सगळं मुखाने प्रगट होतं. ज्ञानाचं भांडार गुरुमुखातून आपल्याला मिळतं. कल्याणकारी तत्व आहे ते असं मानलेलं आहे. प्राणवायू सुखी आणि समृद्ध करतो आपल्याला. त्याला प्राणायाम, निरोगी आयुष्य हे मिळण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. कानापासून दिशा उत्पन्न झाल्या असं म्हटलं आहे. कारण का, दृष्टी समोर पाहिजे किंवा दुसरीकडे बघायचं असेल तर आपल्याला मान वळवायला पाहिजे. पण शब्द मागून पुढून आजूनी बाजूनी कुठेही येऊ दे, तो कानातच शिरणार, बाकीकडे कुठे जाणार नाही. तर तो शब्द हा त्याच्यापासून दिशा निर्माण झाल्या असं म्हणजे हे विराट पुरुषाचे अवयव आहेत. हां, त्या विराट पुरुषाचे इतर अवयव तो आता सांगतोय. तर चरणापासून भूमी निर्माण झाली, ती नसती झाली तर आपल्याला पाय टेकवायलाच जागा नव्हती. म्हणजे ही पृथ्वी त्याच्यापासून निर्माण झालेली आहे, हा असा तो भाव आहे. आणि आपण सतत हिंडलं पाहिजे हे सांगण्यासाठी सुद्धा एक श्लोक सांगते. आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः शेते शेते निपत्यमानस्य चराति चरतो भगः. म्हणजे जो सतत चालत राहतो, हिंडत राहतो, काम शोधत राहतो, काम करत राहतो, त्याचंच भाग्य उजळतो. जो बसतो त्याचं भाग्य बसतं, जो निजून राहतो त्याचं भाग्य निसतं. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं नसतं. हे जुन्या याच्यातनं आपण पॉझिटिव्ह अर्थ काढायचे असतात.
खरं म्हणजे त्या हे ऋषी इतके दूरदृष्टीचे होते की आपण कल्पना एक त्यांच्या रुचा पाहिल्या की आपल्याला धन्य वाटतं की आज आपण बिग बँग थिअरी म्हणून केवढं त्यांनी जाणलेलं आहे. 8000 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल आदर दुणावतोच. अंतरिक्षाची पोकळी ही कुठून? नाभीपासून जन्मात आली. नाभी हा शरीराचा अवयवच आहे. विराट पुरुषाची नाभी म्हणजे अंतरिक्ष आहे. आता छोट्या बालकाची आपण जर कल्पना केली तर त्याचा जन्म होण्याआधी त्याला आईकडून जो अन्नपुरवठा होतो आणि ते बाळ वाढत असतं ते त्याच्या नाभीनं नाळेद्वारे त्याला होत असतं. जन्म झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय काम होतं तर नाळ कापायची आणि गाठ मारायची. गाठ ती सुटी नाही म्हणजे अंतरिक्षाला गाठ घातली तिथे. आणि त्यामुळे काय होतं छोटं बालक असतं ते हळूहळू आपण मोठं होत जातो तेवढंच नाही राहत. वाढ कुठे होते आणि ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. उंची वाढते. ठराविक वयानंतर जाडी वाढायला लागते. तर ही उंची जाडी वाढते त्यालाही एक मर्यादा असते ती नाभीमुळे. त्यानंतर मस्तक. शीर्षणो देव समवर्तत. देव म्हणजे द्यावा पृथ्वी म्हणतात की अंतरिक्षाचा वरचा भाग स्वर्ग म्हणूया आपण. ते मस्तक आहे. मस्तकापासून निर्माण झालेलं विराट पुरुषाच्या मस्तकापासून निर्माण झालेलं असं देव आहे. पद्भ्याम भूमीर दिशत ते सांगितलंच. श्रोत्रात तथा लोकः सप्तास्यासन परिधया. त्यानंतर आता हा यज्ञ कसा होता तर तो 7 त्याचे कठडे होते असे म्हणलं. आपण आज जर कल्पना केली तर समुद्र वलयांकित 7 समुद्र जिच्या भोवती आहेत ते त्याचं यज्ञ कुंड असू शकतं की 7 समुद्रांनी व्यापलेली मध्ये ती पृथ्वी आणि तो यज्ञ त्यांनी मांडलेला असावा विराट पुरुषाने. आणि मग त्यांनी काय केलं ही सगळी कल्पना केली यज्ञाची आणि या विराट पुरुषाला त्यांनी आपल्या कवेत घेतलं. म्हणजे तो विराट पुरुष काय आहे हे ऋषींनी समजून घेतलं. म्हणजे त्याला त्यांनी अशी उपमा दिली आहे की यज्ञीय पशु जसा खांबाला बांधतात तसं त्या विराट पुरुषाला ऋषींनी बांधलं. म्हणजे इथे त्याला एक दर्शवायचं आहे हा कितीही विराट असला तरी ज्ञानाने किंवा आपल्या उपासनेने त्याला जाणून घेऊन आपण आपलासा करून आपण त्यात एकरूप होऊ शकतो असं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. यज्ञयोग्य पुरुषाच्या साह्याने यजन तर केलंच त्या अनुषंगाने यज्ञकर्म चालू राहिलं आणि ते अत्युच्च अशा दिव्य लोकात म्हणजेच पूर्वीपासून साध्य आणि देव राहत होते तिथे निघून गेले. नारायण ऋषींनी शेवटच्या ऋचेमध्ये जे काय म्हटलंय तो अर्थ मी तुम्हाला आत्ता सांगितला. ती ऋचा अशी. यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः. असं वर्णन केलेलं आहे इथे. असं हे पुरुष सूक्त. आणि याचा विनियोग नेहमीच देवकार्य करताना पूजा करताना कारण आपल्याला हे सतत स्मरण राहावं की एक असा कोणीतरी विराट आहे आणि त्याच्यापासून आपली उत्पत्ती आहे आणि त्याच्यातच आपल्याला मिसळून जायचं आहे. त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला विसरून आपण सुखाने आयुष्य नाही घालवू शकत. याची आपल्याला सतत आठवण असावी. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्या इथे अनेक कर्मकांडांमध्ये पुरुष सूक्त हे म्हटलं जातं. मला जसं ते आकळलं तसं सोप्या भाषेत मी त्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. नारायण ऋषींनी शेवटच्या ऋचेमध्ये जे काय म्हटलंय तो अर्थ मी तुम्हाला आत्ता सांगितला. ती ऋचा अशी. यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः.